हा ट्रॅक्टरचा वापर फक्त 800 तास झालेला आहे। तर महिंद्रा सरपंच 585 DI ट्रॅक्टर फक्त 200 तास चाललेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान। तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते। तसेच ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे। आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत। या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन, त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता। कॉल करण्याच्या वेळी सकाळी 9 ते सायंकाळी 6 याच्या वेळी कॉल करा। आज काय नवीन ट्रॅक्टर स्टॉक मध्ये आलेले आहेत त्याची आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे, ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही। तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा नवो 605 DI या ट्रॅक्टर पासून। आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल 2023 चे आहे। 60 HP कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे, पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। हा ट्रॅक्टर घेण्याचं डायरेक्ट नाव पासिंग केला जाईल। CRDI इंजिन आहे, 800 तास चाललेला हा ट्रॅक्टर आहे। आपण समोर बाजूस पाहू शकता, समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे। तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या, समोर टायर 750/16 आहे। ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही, अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे। तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या, मागील टायर 16/9/28 चा आहे। मागील चाकाच मजबूत असा वेट आहे। ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो। महिंद्रा नवो 605 DI CRDI इंजिन। ह्या ट्रॅक्टरला 3 मोड आहेत। हा ट्रॅक्टर 50 HP 55 HP आणि 60 HP या तिन्ही मोड मध्ये चालू शकतो। तसेच या टायरची नक्षी पाहून घ्या, ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे, कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला। तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या, मागील टायर 16/9/28 चा आहे। याही चाकाला मजबूत असं वेट आहे। तर महिंद्रा नवो 605 DI हे मॉडेल 2023 चे आहे। हा ट्रॅक्टर 50 HP 55 HP आणि 60 HP हा 3 HP मध्ये चालू शकतो। पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। हा ट्रॅक्टरचा वापर फक्त 800 तास झालेला आहे। CRDI इंजिन असणारा हा ट्रॅक्टर आहे। हा ट्रॅक्टर घेणारे पार्टीच्या डायरेक्ट नाव पासिंग केला जाईल। ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे 9,50,000 रुपये। किंमत आहे 9,50,000 रुपये। आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा युओ टेच प्लस 585 DI हे मॉडेल 2022 चे आहे। 50 HP कॅटेगरी ट्रॅक्टर आहे, पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। ह्या ट्रॅक्टरला ड्युअल क्लच येतं व घेणारी पार्टी डायरेक्ट फर्स्ट ओनर होईल। आपण समोर बाजूस पाहू शकता, समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे। तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या, समोर टायर 750/16 चा आहे। ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे, कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही, अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे। तसेच मागील टायरची नक्षी पाहू शकता, मागील टायर 14/9/28 चा आहे व मागील चाकास मजबूत असं वेट आहे। ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो। अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे। ट्रॅक्टरला ड्युअल क्लच आहे। तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या, याही चाकाला मजबूत असं वेट आहे। घेणाऱ्याच्या डायरेक्ट नाव पासिंग केला जाईल हा ट्रॅक्टर, कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही। तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या। तर महिंद्रा युओ टेच प्लस 585 DI हे मॉडेल 2022 चे आहे। 50 HP कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे, पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। समोर टायर 750/16 चा आहे, मागील टायर 14/9/28 चा आहे। मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे। तसेच या ट्रॅक्टरला ड्युअल क्लच आहे व घेणाऱ्याच्या पार्टीच्या नाव डायरेक्ट हा ट्रॅक्टर पासिंग केला जाईल। ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे 7,25,000 रुपये। किंमत आहे 7,25,000 रुपये। आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा सरपंच 585 DI हे मॉडेल 2020 चे आहे। 50 HP कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे, पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। आपण समोर बाजूस पाहू शकता, समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे। ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे, कम्फर्टेबल असं सीट आहे। तसेच आपण पुढे टायरचे नक्षी पाहू शकता, पुढे टायर 6/16 चा आहे। अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे। तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या, मागील टायर 14/9/28 चा आहे। मागील चाकास मजबूत असं वेट आहे। ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो। महिंद्रा सरपंच 585 DI मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो। तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या, याही चाकाला मजबूत असं वेट आहे, कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही। चालू कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे। तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या। तर महिंद्रा
585 DI सरपंच हे मॉडेल 2020चे आहे। 50 HP कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे, पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। समोर टायर 6/16चे आहेत, मागील टायर 14/28चा आहे। ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे 5,50,000 रुपये। किंमत आहे 5,50,000 रुपये। आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता, महिंद्रा नोवो 605 DI हे मॉडेल 2023चे आहे। CRDI इंजिन आहे या ट्रॅक्टरला। ट्रॅक्टर फक्त 200 तास चाललेला आहे। हा ट्रॅक्टर 50 HP, 55 HP आणि 60 HP ह्या तिन्ही मोडमध्ये चालू शकतो। पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे। ट्रॅक्टर फक्त 200 तास चाललेला आहे। आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता। समोर टायर 750/16चा आहे। CRDI इंजिन येतं ह्या ट्रॅक्टरला। ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे। फक्त 200 तास चाललेला हा ट्रॅक्टर आहे। मागील टायरचे आपण नक्षी पाहू शकता। मागील टायर 16/28चा आहे। ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो। अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे। ट्रॅक्टरचा वापर फक्त 200 तास झालेला आहे। तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या। तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या। कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही। अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे। तर महिंद्रा नोवो 605 DI हे मॉडेल 2023चे आहे। हा ट्रॅक्टर 50 HP, 55 HP आणि 60 HP हा तिन्ही HP मध्ये चालू शकतो। पॉवर स्टीअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे। समोर टायर 750/16चा आहेत, मागील टायर 16/28चा आहे। हा ट्रॅक्टर फक्त 200 तास चाललेला आहे। ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे 9,50,000 रुपये। किंमत आहे 9,50,000 रुपये। आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे, त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे। तर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता। कॉल करण्याच्या वेळी सकाळी 9 ते सायंकाळी 6 याच्या वेळी कॉल करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।